नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सध्या आपण सगळेच जण ICC T20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहोत. आजच्या आनंदी कट्ट्यावर याचा उल्लेख करण्याचं कारण हे की 23 फेब्रुवारी 2026चा T20चा सामना आठवतोय. त्याच सामन्याविषयी आजच्या आनंदी कट्ट्यावर बोलणार आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन संघादरम्यान मॅच सुरू होती. वेस्ट इंडिजचा फलंदाज रॉमेन पॉवेल आणि झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यांच्यातला त्या दिवशी घडलेला हा प्रसंग आहे, जो आपल्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट दाखवतो. त्याचं झालं असं, 23 फेब्रुवारी 2026ला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होता. 16वी ओव्हर सुरू होती. या ओव्हरमध्ये सिकंदर रझानं रॉमेन पॉवेलला फुलटॉस बॉल टाकला आणि त्या बॉलवर रॉमेन पॉवेलनं एक अतिशय जोरदार सरळ शॉट मारला. या बॉलचा वेग किती होता माहिती आहे? 180 किलोमीटर प्रति तास. गोलंदाजी करणाऱ्या सिकंदर रझाला तो बॉल थेट त्याच्या हातावर जाऊन आदळला आणि अर्थातच त्यामुळे प्रचंड वेदना रझाला झाली आणि मैदानावरच तो कोसळला. अशा वेळी धाव न घेता म्हणजे रन न काढता बॉल लांब गेलेला असूनही रॉमेन पॉवेलनं बॅट टाकली आणि तो रझाकडे धावत गेला. त्याची क्षमा मागितली. पॉवेलने रझाची विचारपूस केली, त्याला आधार दिला. फिजिओ येईपर्यंत त्याला मिठी मारून आपली दिलगिरी व्यक्त केली. श्रोते हो, ज्यांनी कोणी हा सामना बघितला असेल त्यांनी सामन्यातलं हे दृश्य पाहिलंच असेल, पण सोशल मीडियावर सुद्धा या सामन्यातल्या या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेत आणि रॉमेन पॉवेल त्याचं खरा जेंटलमॅन म्हणून जगभरातून कौतुक होतंय. हा नुकताच तुमच्या आमच्यासमोर घडलेला प्रसंग, यातून तात्पर्य किंवा या प्रसंगाचं मूल्य किंवा बोध हाच घेता येईल की खेळात स्पर्धा असली तरीसुद्धा मानवता, सहानुभूती आणि खिलाडूवृत्ती याचं सर्वोच्च स्थान असतं. खेळामध्ये हार जीत तर सुरूच असते, त्यामुळे खेळ जिंकणं हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं या हारण्या जिंकण्याच्या खेळामध्ये सुद्धा प्रतिस्पर्ध्याप्रती माणुसकी मनात सतत जागृत ठेवणं. कारण खरा खेळाडू तोच असतो जो विजयापेक्षा माणुसकीला जास्त महत्त्व देतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.